नमस्कार मित्रांनो, श्री मार्तंड भैरवनाथांच्या कृपेने आज आपण प्रवेश करतो ते मार्तंड विजय ग्रंथाच्या 16व्या अध्यायामध्ये. या अध्यायात भगवान मार्तंड भैरवांचे अद्भुत तेज, भक्तांवरील कृपा आणि दृष्टांचा संहार यांचे दिव्य दर्शन आणि वर्णन आढळते. चला तर मग भक्तिभावाने ऐकूयात अध्याय 16वा. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री गुरुवे नमः, श्री मार्तंड भैरवाय नमः. जय जयाजी भक्त सुखदायका, जय जयाजी उमा नायका. भक्तांचे मनोरथ पूर्वाका, कृपा करुणी दयाळा. तुमचे करिता नामस्मरण, पातकांचे होतसे दहन. इहलोकी सुख भोगुन अंतिवस्ती शिवलोकी. पूर्वाध्यायी कथा रसभरीत, मनी दैत्य मारेला सैन्यासहित. हे ऐकोन मल्ल कृतांत, सभे माझी बैसला. प्रधान शांतवी बहुत परी मल्ल अंतरी क्रोध भारी. मनीचे गुण आठवून शोक करी, रुदन करी वारंवार. होट चावी दशेकडून, हात चोळणी बोले वचन. मने रे काय पाहता अजून, कौतुक माझे निजनयनी. तुम्ही त्वरा करा युद्धाची, मनी शंकान धरावी मरणाची. रणी शत्रू मारावयाची, हौस कैसी सोडिता. प्रधान विनवी कर जोडून, म्हणे जो शोक विजे टाकून. रणी सर्व अमर मारून, यश कीर्ती मिळवू. प्रधाने वर्तिक पाठवून, सेनापती आणिले पाचारून. म्हणे मल्ले आजवर केले पाचन, ती क्रिया रक्षावी. तुम्ही मल्लांचे प्रिय करणार, तुम्हा सांगणे वारंवार. समरी मारावे निर्जर, तरीच दैत्यकुळी जन्मला. दैत्येंद्र धनाच्या राशी घातल्या असती न्यायावयासी. तरी हेची आज्ञा सर्वांची, इच्छेचे नेजे. आता न करावा उशीर, युद्ध माजवा सत्वर. रणी मारुनी निर्जर, मल्ला प्रति दोषविले. ऐकोनी सेना नायक हस्ती, म्हणते हे काय उद्भवली मती. आम्ही युद्धाची घेतली भीती, हे तुमचे चित्ती आलेसे. तरी ऐसा जो सुमती म्हणता, ह्या संग्रामाची काहीसी वार्ता. सहस्र वेळा इंद्र जिंकला होता, ते टाकवे असे तुम्हा. ऐका आमचे वचन, यश अपेश ईश्वराच्या स्वाधीन. आम्ही वेचू प्राण, संतोष करू मल्लाचा. या पते न जाणू काही, स्वामी कार्य वेचू प्राण पाही. मल्ले आम्हास बिल्ले सर्वही, ते आहेत संग्रही. आमुचा विलंब काही नसे, आमचे सैन्य सिद्ध असे. रणी शत्रू मारून शेष, चिंता चित्ती न वाहे. एकोणी सेनापतींचे वचन, प्रधान झाला संपन्न. सर्व सिद्ध भावे पूर्ण, आज्ञा देता जाहला. प्रधान विनवी देवेंद्रासी, म्हणे ऐसा तेजोराशी. सेना सिद्ध झाला युद्धासी, तरी सेनापती केला पाहिजे. एकोणी प्रधानांचे वचन, दैतेंद्र झाला हर्ष संपन्न. म्हणे सेनापती योजिला त्वरे करून, वस्त्रे अलंकारे गौरवी. मग प्रधान हर्ष पाहून, कार्तिकाचा आज्ञापियपन. म्हणे त्वरे करा गमन, सुरेंद्र दर्पल दलन प्रतिम. तो बहुत राक्षसांचा स्वामी दारून, त्यासी प्रार्था कर जोडून. म्हणे दैत्येश्वरे पाचारले म्हणून. विनो आलो तुम्हासी, वार्तिक धावतील लगवगे करोनी. राक्षसपतींचे सानिध्य येऊन, बद्ध पाणी करून नमन. विनवले झाले तयांसी, म्हणती तुम्हा दैत्याधिपती. बोलवले शीघ्र गती, प्रधानासह मल्लसभे प्रति. बैसलासे दयाळा, ऐसे एकोन क्रोध मूर्ती. शिबिका आणवली त्वरित गती, माझी बैसोनी प्रताप मूर्ती. मल्ला प्रति आलासे, सन्मुख उभा कर जोडूनी. म्हणे आज्ञा करा जी सेवका लागून. जे इच्छित असे तुमचे मन, ते मी करेन स्वामी. राक्षसपतींचे वचन ऐकोनी, मल्लासुर हर्ष पावला मनी. प्रधानांकडे पाहे अवलोकोनी, संकेत दाखवून बसला. प्रधाने जाणून चित्ती, बहुत सवने दोषविला. राक्षसपती मनी गेला करोनी ख्याती. सूर्यमंडळ भेदुनिया. प्रधान म्हणे एक वचन, तू मल्लांचे निर्वाणीचे ब्रह्मास्त्र पूर्ण. तुझ योग्य नव्हे म्हणून शंका वाटे बोलावया. तरी एक वचन राक्षसपती, तुम्ही आम्हा मल्लांचे प्रिय कर निश्चिती. जे संकट ओढवले प्रभूपती, आम्हास जाणीजे. पहा राज्यनीती विरास ईश्वर भूपती. स्वामी कार्यात सन्मान पाहती, ते धन्य होती त्रिजगती. जो समय न लक्षी सेवक, तो स्वामीचा जाणावा घातक. तो निंद्य होय निशंक, संशय काही असेना. तैसा तू नव्हे राक्षसपती, तुझा भरवसा मल्लाप्रती. तरी या शोक समुद्रातून त्वरित गती, काढावे तू बळ संपन्न. प्रधानांचे वचन ऐकून, सुरेंद्र दर्पदलन बोले नम्रवाणी. जे असेल तुमचे मनी, मी करेन निश्चय.
ऐकोनी प्रधान संतोषला दैतेंद्र सेनापतित्व देवसे तुम्हाला स्वीकारून मल्लासुराला संतोष व्हावे निज भक्ती. ऐकोनी बोले राक्षसपती, मी आज्ञाधारक असते निश्चयी या युद्धाशी काय ती बोध व्हावे दैतेंद्रा. प्रधान मल्लासुरा समीप येऊन विनवतसे कर जोडून मने सुरेंद्र दर्प दलन बळ संपन्न अशी वस्त्र द्यावीची. मल्ल प्रधानांचे वचन श्रवण करून अंतरी हर्ष निमग्न वस्त्रे अलंकार गज अश्व देऊन बहु सन्माने गौरवला. सुरेंद्र दर्प दमन आपल्या शिबिराशी येऊन आपले सैन्य सिद्ध करून संभ्रमे दुधुंभी वाजवून युद्धालागी सिद्ध झाला. मल्लासुरे आपले सैन्य सिद्ध करून दुदुंबी नादे दिशा गेल्या भरून हेर देवेंद्रास वर्तमान सांगावया धाविले. म्हणती मल्लासूर सैन्य सिद्ध करून यावयासी निघाला. रणभूमी लागून आजचा संग्राम बहुत दारुण. तुम्ही सावध असावे, आम्ही न जाऊ रणभूमीसी. दैत्य शोधून मारिते आम्हासी. दैत्य सैन्य पसरले चौदिशासी, त्यास कोणी न मारू शके. इंद्र श्रवण करोनी भव पायला असे दारुण. त्वरित शिवसभेस येऊन पार्थिता झाला शिवासी. सनत कुमार सांगे ऋषीप्रती, हे मल्ल सभेचे वृत्त निश्चिती. हे ऐकोनी उमापती कृपाधन उळला. हसून शिव बोले इंद्रासी, म्हणे मनीने युद्धित ओशवले मजसी. आता वाचू मल्लासुरासी ही इच्छा मज झाली असे. ऐकोनी इंद्र खिन्न झाला, म्हणे आजवर जो यज्ञ केला तो सर्व वृत्ता होऊन गेला. यास उपाय काय कीजे. मघवा अंतरी चिंता दूर, म्हणे यास काय करावा विचार. मग प्रार्थुनी ऋषीश्वर बोलता झाला तयांची. म्हणे जो काही यज्ञ केला जिवे मारावे मल्लासुराला, तो सर्व व्यर्थ झाला शिव वाचवी मल्लाची. तरी तुम्ही शिवाकडे जाऊन सौनितोषवा पंचवंदन म्हणावे. मुख्य शत्रू मल्ल मधून सनात करावे दयाळा. ऋषी शिवसभेस येऊन सविते झाले मुडा निरमन. जय जयाजी त्रिपुर सुदन भक्त पातळ दयाळा. जय जय अभिन्न रूपधारका. जय जय अंधकसूर विनाशका. जय जय दक्ष स्वामी विध्वंसका. दीन दयाळा स्वामी याम. दैत्य सैन्य निमाले फार. मुख्य शत्रू उरला मल्लासूर. याचा वध करावा सत्वर. आमचे मनोरथ सफळ कीजे. ऋषींचे हृदयगत शिवे पाहून, म्हणे मल्लास पाठवतो सांगून. आज्ञा अभ्यता न लागता क्षण वध करोनी निश्चयसी. ऋषींनी जय जयकार केला, म्हणती जय जय शंकर भोळा. बहुत पाळीला आमचा लळा निजदास म्हणूनिया. शिव विष्णूकडे पाहून, म्हणे मनीने तोषवले मज लागून. याचा बंधू मल्ल वाचा म्हणून इच्छा झाली मज प्रती. तरी तू जाई मल्लाप्रती. माझी आज्ञा सांगावी निश्चिती. उरले दैत्य घेऊन त्वरित गती. रसातळा जाई जय. यज्ञ यादरी ऋषी संपादिती. वेदाध्ययन करून काळ क्रमिती. त्यास पिडू नये जगती तरीच कल्याण पावतील. देवांच्या प्रतिमा सुंदर. पूजतील मृत्यूलोकींचे नर. निर्वेद चित्ते योग सुंदर करो निर्भय ते असती. भूपाळ पृथ्वीचे पालन करती माज्ञे करून. देवयज्ञ याग भक्षून तृप्त असोत सर्वदा. मल्ले पाताळी जाऊन राहावे. निर्भय तेथे राज्य करावे. आपले जीवित्व रक्षावे हेची उत्तम जाणीजे. जरी हे त्याची न मानवेल, तरी जो निज जीवित्वास मुकेल. मल्ल युद्धाची हाव धरेन, तरी मृत्यू निश्चित जाणीजे. हे विष्णूंनी श्रवण करून, म्हणे आज्ञा सांगतो जाऊन. मल्लासुरास बोधून पाताळासी पाठवतो. मग विष्णू गरुडावर बैसोन शास्त्राशी लक्ष्मी रमन. शंख चक्र हाती आयुधे संपूर्ण घेऊन चालले. मल्लास जाणावया लागून. दूत पाठवला न लागता क्षण. वर्तिके दैतेंद्रास नमून आज्ञा सांगे विष्णूंची. म्हणे जी शिष्टाई करावयासी विष्णू आले आपल्या भेटीसी. हे ऐकोनी मल्लसुरासी बहुत आनंद झालासे. जवळ येता देखुनी नैनी पादचारी धावे बद्ध पाणी. मस्तक ठेवला चरणी अष्टभावे सद्भावित. प्रधानासहित सेनानायक विष्णूस भेटवले सकळीक. नमस्कार करून रमानायक सभे प्रती आणिला. श्री विष्णू सिंहासनावरती बैसून षोडोपचारी करी पूजन. रत्नजडित चांबरे घेऊन ढाळीता हो निज भक्ती. मल्लमनी चिंतन करी, म्हणे आमचे पूर्वेस पूजेला मुरारी. हा आमचा कैसा कैवारी संशय काही असेना. आमचे दैत्य निमारे रणी. म्हणून सह्य झाला चक्रपाणी. आशिवासहित अमर मारुनी यश कीर्ती मिळवू. विष्णूने हातीचे चमर घेऊन मल्ल बसवला उत्तमसनी. म्हणे वत्सा तुझे हित व्हावे म्हणून आलो असे जाणीजे. तुझ अहंकार रोग झाला दारुण. म्हणून दिव्य औषधी आलो घेऊन. तरी ऐक माझे वचन जेणे आरोग्य होशील तू.
पाहे पारणीय तुझे असंख्य दैत्य, निमाले तैसेच सुहद बंधू क्षय पावले, पुत्र मित्र गोत्रज आदी गेले यमसदन पाहावया, तैसेच शालक्य स्वशूर आदी करून रणी निमाले आप्त स्वजन, तैसेच सेवक विश्वास पूर्ण समग्र निमाले रणांगणी, तैसेच गजपराधी अश्वस रथासहित रणी निमाले न लागता क्षण, तैसाच मनी प्रथमांत निज प्राणांसी मुकला, काळाची अनुकूलता पाहून रहाटी वर्तती विचक्षण, हे न जाणता पावती निधन संशय काही असेना, हे राजनीती धर्म संपूर्ण तुझा नसे श्रेष्ठ मुखे करून, तुझैसा बुद्धिमान दुजा नसे जगत्तरी, अरे हा शूळ पाणी परम दारुण, याची राही सदा नमून बैर करता पावसी निधन, सत्य जाणे दैतेंद्रा याचे चरित्र तुने सामंदा, आज्ञा अभेरता होय मर्यादा, यासी करू नये स्पर्धा, तरीच कल्याण पावसी, ऐसे माझे हितकर वचन, श्री मातंड भैरवासी जाई शरण, राही परिवार वाचवून सत्वर रसातळा जाईजे, हे उत्तर ऐकून मल्लासूर संतप्त जैसा खंदिकादार, नेत्र आरक्त उन्मत निशाचर जैसा उरग धुसधुसी, जरी करावे प्रत्युत्तर तरी अवज्ञ होतसे फार, म्हणून श्रवणी झालाचे सादर, उपाय न चले दैत्याचा, विष्णू म्हणे एकशी चरित्र, संहार करता पाहे त्रिनेत्र, अनंत ब्रह्मांडे क्षणमात्रे घडो मोडीस वलिले, याने त्रिपुरासूर मारिला, तैसा जगजासूर निवडला, तैसाच अंधकार मारिला निज प्रतापे करोनिया, सर्व देवा माझी श्रेष्ठ भैरव, याच्या आज्ञेत वर्तती सर्व, आज्ञा भंग करील ते दुर्दैव, निधन पावे दैतेंद्रा, त्वा गायी ब्राह्मणास त्रासिले, हे संपूर्ण भैरवास जाणवले, म्हणून कैलासाहून येणे केले तुझा नाश करावया, तरी एक माझे वचन, जेणे होय तुझे कल्याण, या समयी वाचवी प्राण हेची श्रेय कर तुझसे, अरे हा शिव क्रोध संपन्न, शांत वियासी जाऊन शरण, त्याची युद्ध करावे दारुण, हे सोडी मम आज्ञा, या भैरवाचे क्रोधाज्ञा माझी, आपली देशाहुती न घाली सहजी, मनी निमाला रणा माझी, हे काय तू न जानसी, विष भक्षून कोण वाचले, मागे पाहावयाच कोण उरले, दैतेंद्र तुझ अवश्य ग्रासिले, म्हणून न काही सुचे, हे वचने माझी कडू लागती, तरी आम्हास याची काय शिक्षिती, तुझे पूर्वज पूजिले आम्हा प्रती, म्हणून कल्याण इच्छितसे, त्वा प्रल्हाद कुळी घेतला जन्म, म्हणून संकट आम्हा लागून, तुझे कुळ रक्षावे पूर्ण प्रीत मनी उपजली, तरी बस्सा ऐक माझे वचन, माझ्या वचनांचा ओहर करीत निधन, युद्ध उत्साह दे टाकून पाताळी सत्वर जाईजे, ऐसे विष्णूंचे भाषण ऐकून मल्लासूर क्रोधे खवळला हुताशन, दांत खाई करून हात चोळी क्षणाक्षणा, भुजा पिटून मल्लासूर बोले विष्णूसी प्रत्युत्तर, परम उन्मत निशाचर भयने मानी अनुमात्र, तुमचे भाषण श्रवण केले तेने माझे हृदय विदारले, माझे पूर्वे जे तुमचे पूजन केले म्हणून सहन केलेसे, तरी ऐका माझे जीवचन, तुम्हा घालतो लोटांगण, शिवसैन्य न राहावे आपण, हीच प्रार्थना माझी असेल, तुम्ही या मनिचूल शिखरी स्वस्थ राहावे सहपरिवारी, माझे युद्ध कौशल्य निर्धारी निजनैनी अवलोकिले, हा शिवसैन्यासहित रणी मारी निभ्रांत, याचा संदेह मनात किमपि येऊ न दिजे, या युद्धाचा वडिवार किती तृणवत सेमज प्रती, तुम्ही याची न करावे क्षिती स्वचित्ते असावे, हे स्वामी अवधारी वचन, तुम्हास रक्षवया इच्छित, माझे मन पूर्वज केले तुमचे पूजन, परम भक्ती करोनिया, हे गदाधरा दयाधना, तुमची माझी असे प्रार्थना, या पर्वतांचे शिखरी जगजीवना राहून माझे युद्ध अवलोकिले, हे माझ्या दर्पे करून भस्म होतील न लागता क्षण, हे अमर मजदिस्ती तृण सत्य जाना दयाळा, माझा बंधू सैन्यासहित शिबी मारल्या निश्चित, तेने माझे अंतकरण तप्त झाले दयाळा, शिवांचे गणे माझे सैन्य ग्रासिले असे संपूर्ण, इंद्रे कपट भाव धरून शिव साह्यासी आणिला, शिवांचे आमचे वैर जाण व्हावयाचे नसे कारण, इंद्रांचा पक्षपात करून आमचा घात करीत असे, तरी आमच्या समारांगणी शिवांचे उदर टाकीत फोडूनी, तैसीच अमरांची हृदय चिरोनी, त्या रुधिरे स्नान करोनी, शक्रांचे रक्त करोनी, निज पितरांचे करू तर्पण, तरीच दैत्यकुडी घेतला जन्म सत्य जाण पुरुषोत्तमा, माझी शस्त्रे शुद्धीत बहुत, त्यासी रक्तपान नसे सत्य, ती देव रक्ते करेने तृप्त, तरीच दैत्यकुळी जन्मली, शस्त्रांची तृप्ती झाल्या विन, माझे जीवित मृतवन जाण, दैत्यकुळी मी षण्ण प्रमाण जन्मलो ऐसे जाणी, जे पाहे चक्रपाणी
व्यर्थ वैर शिवे एम्हासी करोनी, माझा बंधू सम्रांगणी मारेला असेच व्यर्थची. तरी माझे एक वचन, देवाची गात्रे छिन्न विछिन्न, शस्त्रघाते करोने अंबर सिंचिन मी आता. हा भैरव मरेल व्यर्थ, मसी युद्ध करावया नसे समर्थ, रण पाहुनी पळेल यथार्थ, संशय काही असेना. तृण पर्वत विशाळ झाला, अग्निस भेटायला आला, तो काही चिरंजीव जाईल सदना, भस्म होईल क्षण मात्रे, माझा क्रोधाग्नी दारुण, निर्मानुषी मही करीन. अमरावती ओस पाडीन, संशय चित्ती न धरिजे, माझे क्रोधाग्नी ज्वाले करून, रसातळीचे नाग पावती मरण, त्रैलोक्य होय कंपायमान. हे विदित तुम्ही असे. आता तुम्हासी बोलू फार, युद्धे मारीन सर्व अमर, तुम्ही करता जे नमस्कार, कृपा दृष्टी असावी. क्रोधे फिरवतेसे नयन, दात खाये कर करून, म्हणे अमरासी मी बक्षीन, तेव्हा माझा दाह क्षमे. श्री नारायण म्हणे एक वचन, विनाशकाली झालासी बुद्धिहीन, व्यर्थ जल्पसी मर्दे करून काय तुम्ही सांगू आता. पुराचे ऐश्वर्य न जाणती, आपले ऐश्वर्य करून डुलती, ते शतमूर्खे जाणावे निश्चय, उपमा त्यासी दुजी नसे. तुझे बुद्धीसी काय झाले, कैसे तुझ मृत्यूने ग्रासिले, औदशेने शेशिले तुझ कैसे देतेंद्रा. वत्सा मददे टाकून दुरी, आपले स्वहित स्वीकारी, युद्धोसह सोडावा सत्वरी, मम आज्ञे करुनी. माझी वचने वज्रा लागुनी, कठीण तू वाटत असेल प्रमाण, परिणामी अमृता समान होतील की दैतेंद्रा. व्यर्थ मरणे पशु समान, जीवित्व सर्वहून प्रिय प्राण, आत्महितात संपूर्ण पदार्थ मानसते. पुत्र कलत्र पौत्रादीन, मित्र सुहृद बांधवादीन, परिवार नृत्य सेवक अर्थ इच्छक सर्वही. जोवरी असे अर्थ साधन, ताव तत्काळ भजती प्रेम करून, अर्थसत्ता आज्ञेचे उल्लंघन क्षणा माझी करते. या करता कोणी कोणाची नसे, सर्व अर्थाचे स्वाधीन असे, जीवाहून प्रिय काही नसे, सत्य जाण देतेंद्रा. अर्थ देऊनी वाचवता प्राण, हे न घरे तर देऊन, आपले जीवित्व रक्षती यज्ञ करून. बुद्धिमान पुरुष जय, जीवाहून प्रिय नसे जाण, म्हणून यज्ञ करावे रक्षण. व्यर्थ कारणी काय मारून जगी निंदे होई, जेतवा व्यर्थ मारले गाय ब्राह्मण, जगती पिढल्यामध्ये करोन, हेच पुष्काळ करावयाचे कारण, जाणूनी बळे केले. हा अपरा तुझे चित्ती, स्मरत नसेल तुझ प्रती, अद्यापि कशी झाली भ्रांती, नसूचे काही तुझ लागे. हे सकळ नीतिशास्त्र जाण, तू जानसे स्वमते करून, तू जैसा प्राते विचक्षण दुजा नसे देतेंद्रा. तरी एक शेवटचे उत्तर, जे वर्तती अविचारे, पतंग वृत्ती धिंधार, भस्म होती स्वकुळासी, याचा संदेह न धरावा दैत्यपती. माझे वचन अभ्येता निश्चिती, शिवशस्त्रे तुझ्या अंती, मृत्यू नेमीला जाणावा. ऐकोनी विष्णूंचे वचन, मल्लहास्य करे अट्टहास्य करून, म्हणे ऐसा सभानायक जन, प्रतिज्ञोत्तर माझे निर्वाणीचे. हे स्वामी मधुसूदन, तू नीतिशास्त्रज्ञाता जाण, शूराच मरण अमृता समान सत्य जाण स्वामिया. म्या त्रैलोक्यांचे अधिपत्य केले, इंद्रास दास करून ठेविले, आपले भुजबळे बधुसेच भोगिले, निज प्रतापे करोनिया. तो मी मल्लासूर भय करोन, शिवात जाऊत शरण, स्त्रियांसहित पाताळी राहून काळ क्रम न करू. तरी या जीवितवास धिक्कार असो, देह या शनी नासो, माझ्या कुळास हा डाग नसो. हेची देई मधुसूदना, अपकीर्तीने पुरुष मळीन, तो जिताची मृतवत जाण, त्याचे करू असे मुखावयोन सत्य जाणा गोविंदा. पाताळी राहू शिवाज्ञे करून, स्त्रियात बैसोनी वाचू प्राण, स्त्रिया शोक करतील दारुण, ते मी श्रवणी परिसावे. मी जरी कल्पावरी वाचलो, तरी अंती मरावे लागेल, आचनांध्र न जिंकेले मृत्यूने. ऐसा न देखो कोणी, कीर्तिवंत पुरुष रणी निमाला, तो आचंद्राक वाचला, दोष न लावी स्वकुळा, तोची माझा जाणीजे. तैसा मी भिरून असे लक्ष्मीपती, पाहिरानी मारून पशुपती, याची नके जे भ्रांती प्रतिज्ञे करोनी बोलत असे. तरे एकाजी प्रतिज्ञोत्तर, प्राण भय न टाकीती पामर, न ते कुंभ नाकी दीन रंक घोर, पूर्वजांसहित पावते. ऐशा अनेक शब्द करोन, युद्ध करावे दारुण, शूरास्मरण अमृता समान, मज भय नसे सर्वता. ऐकोनी मल्लांचे उत्तर, त्वरित उठले सारंगधर, धावून चरण धरे मल्लासूर, म्हणे क्रोध नकीजे स्वामिया. अंतकाळी दर्शन देऊन, मज उत्तम गतीस दिसे लागून, हेची मागतो कर सोडून, तुझे न मागे सर्वथा. गरुडारूढ होऊन जग जीवन, त्वरित गेले शिव सभेस लागून, मल्ल बोलला ते निवेदून, आपले शिबिरा गेले ती. शिवे इंद्राचा अन्य पिले, म्हणे सकळ सैन्य शृंगारिले,
वज्रकवचे अंगिल्याले ऐसे त्वरित आणिले तैसेच गणपतीकडे पाहे त्रिनयन म्हणे तुझे सिद्ध करीन तैसे स्वामींचे सांगे मदन वहन तुझे सैन्य अग्रभागी असो तब वीरभद्र उभा कर जोडून म्हणे मज आज्ञा दिजे त्वरे करून मल्ल मस्तकाने तो छेदून संशय काही असेना हसून बोले भैरव म्हणे त्या दैत्याचा हरिण गर्व तुम्ही कौतुक पहा सर्व नीच नैनी करोनिया सिंहा लोकावने करे सुरस मल्ल क्रोधे बैसला सभेस बोलावले सकळ सेना नायकास म्हणे युद्धात सिद्ध होईजे प्रधानाचा कर धरून बैसे एकांती जाऊन म्हणे समय पातला असे दारुण कैसे आता करावे या समयी मज नसुचे काही तुझ कळेल कैसे पाही सकळ संपत्ती मज मही तू सांभाळे या समयी आम्हास यशेने कठीण मी रणी करीन प्राणदान मग सकळ स्त्रिया घेऊन कळेल तिकडे नेईन तू माझे विश्वासाचे स्थान सकळ असे तुझे स्वाधीन माझी आज्ञा तुझी प्रमाण सकळ दृष्टी जाणत असे प्रधान सद्गत होऊन मल्ला प्रति बोले प्रिय वचन म्हणे तुमचे बोले तीक्ष्ण मजन साहते दयाळा तुम्ही रणी करावे प्राणदान मागे मी राहून करू स्त्रियांचे समाधान हे काळत रईन घडे मजपासून सत्य जाण दैतेंद्रा आम्ही करू प्राणत्याग हो ना ते होऊ दे नेत्री उदक वाहे बोले व्यंग अधोमुख होऊन या मल्लासूर सावध होऊन बोले प्रधान वास सुवचन म्हणे यास उपाय करावा कवन मज नसुचे ए समयी प्रधान बोले जोडणी पाणी म्हणे तू बंधूचा पुत्र असे सरणी उल्कून आम्ही प्रतापराणी बुद्धी शौर्य आगळा असे त्यासी आज्ञा बीजे सत्वर एकोणी संतोषी मल्लासूर बरा सांगितला विचार झडकरी पाचारी उल्लुकासी प्रधाने दूत पावला उल्लुक बोलून आणला म्हणे दैतेंद्र आज्ञाबाणी तुला ते कार्य शीघ्र करी का उल्लुके उभयतांचे वंदुनी चरण मज आज्ञा असे प्रमाण मग उठवणे तिघे जाण अंतपुरा माझी गेलासे मल्ले मुख्य भार्येस बोलावून सांगितले सकळ वर्तमान आम्हा संग्रामास करतो गमन शत्रू मारून येऊ निश्चित जरी हे काळ सत्तेने न घडे आम्हास रणी साकडे पडे तेव्हा प्राणदान करणे पडे सत्य जाण भामिनी म्हणे याची काळी शिक्षिती दैत्य कुळाची धर्म निश्चिती सर्व जाणती सर्व नीती स्त्रिया माझी तू ऐक तू सकळ गुणांची खाणी तू सकळ सुखांची संजीवनी मी पडलो असे महाव्यसनी हे तू जाणीजे श्रेष्ठ प्रिये या समयी मोह टाकून सकळांचे करी समाधान आपले 5 पुत्र घेऊन नगरी पित्यांचे घरी जाऊनी राहे का या सकळ स्त्रियांस घेऊन सदनी राहावे आनंदे करून रक्षणाचा उल्लुक प्रधान येत असे वल्लभे ऐकोनी मल्लांचे उत्तर दैत्यपत्नी झाली चिंतातूर नेत्रे भडाभडा वाहे निर अधोमुख बैसल कुंडली बोलाबयाची मती नित्रारक्त झाले निश्चिती प्रधान बोले अगाध कीर्ती विचार करे गुण हे हा समय रुदनाचा नव्हे हा महाबाहू व्यसनी पडला आहे त्याचे धैर्य द्यावे घ्यायची बरवे तू जाणसे सुष्टमती ऐकोनी प्रधानांचे उत्तर म्हणे हा जो सुखाचा सागर तो शुष्क होण्याचा विचार मज वाटे याचमयी मज स्वामींची आज्ञा प्रमाण नगरी जाते पुत्र घेऊन हे कोणी मल्ल हर्ष करून अलंगन देई स्वकांतेसी श्रीस प्रिय भाषण करून सकळ द्रव्य ही दिले लागून सकळ संपत्ती आदी ज्ञान केले असे द्विजप्रती मल्लासुरे उल्लकास बोलून स्वश्रेयचे वोसंगा घाली आपण म्हणे हा पुत्र तुझा सर्वाहून श्रेष्ठ असे मानिका हा परमप्रताप रणशूर सर्व विद्या बुद्धीचा सागर धैर्याचा मेरू साचार दुजा असे प्रधान ऐसे चौघे एकांत करून अंतपुर सभेत बैसले येऊन मग भोग स्त्रियांचं बोलावून विनोद करून बोलत असे म्हणे तुम्हा सर्व मिळून उल्कांचे आज्ञेत असावे जाण आम्ही असो युद्धा लागून शत्रू जिंकून येत असे मल्लासुरांचे वचन ऐकून स्त्रियाची गदगदोन म्हणती जा आज्ञाप्रमाणे संशय चित्तीच ठेवीचे सकळ स्त्रियांचं वस्त्रे अलंकार देऊन अलंगिल्या प्रीती करून तांबूलादी उपचार देऊन आनंद त्यांचा करीत असे मले अगाध कीर्तीकडे पाहून म्हणे आज एकत्र करू भोजन पाक करीत त्वरित जाऊन षडसन्य निर्मावी तैसेची मासे विविधाकार मद्याचे कट सिद्ध करी फार सेना नायकास करून आदर भोजन लागली पाचारित दैत्य पत्नी बोले कर जोडून विनवी मल्लासुर लागून पाक सिद्ध करते संपूर्ण भोजनास दैत्य पाचारा त्वरेने आले पाकशाळेसी पाचारले पाक करत्यासी म्हणे षडसन्न निर्मावयासी त्वरा कर मम आज्ञे पाक करते आज्ञा वंदून अन्य निर्मिली न लागता क्षण मासे विविधाकार निर्मून सांगू गेला दैत्य पत्नीसी भोजनशाळा निर्मिली विस्तीर्ण माझी रंगावळी घातल्या देखून
बैसावया रत्नासने ठेवून भोजन पात्रे ठेवली. शीतलागुनिकाचे कलश भरून उपपात्रांसहित ठेविले जाण. धूपवरती दीप मात्रे ठेवून स्थळ सिद्ध केलेसी. ऐसा शुभारंभ सिद्ध करून भोजनास पाचारी सेनानायक उत्तम असनी मल्लपुत्रासह बैसून सुख अत्यंत मानितसे. सकळ दैन्य बसले येऊन भोजन करती प्रीती करून मंगळतुरे वाचती सघन आनंदयुक्त असती. अनेक विनोदे करुणी भोजन सारती पापखनी. मल्लांतरी चित्ताग्नी झाळी तसे धिजोत्तमा. ऐसे भोजन संपादून मल्ल सभेत बसला येऊन सेनानायक आणि प्रधान सभे माझी बैसले. तांबूल सर्वांस देऊन वस्त्रे अलंकार गौरवले जाण. पुष्पहार कंठी घालून आनंदवले सर्वांसी. सभेत अप्सरा नृत्य करती. गंधर्व सुस्वर गाती. बंदीजन यश वर्णिती निज प्रतापी दैत्याचा. मल्लासूर बोले गर्जून म्हणे आजवर केले तुमचे पाळन. आता युद्ध समय दारुण प्राप्त झाला जाण तसा. तरी हेची आज्ञा सर्वांसी. प्राणभय असेल ज्यांसी त्याचे राहावे नगरासी. मग मान्य करोनिया. जो प्राणास उदार तो असे माझा सहोदर. त्याने युद्धासे यावे सत्वर. आपले सैन्य घेऊन या. कोणी शंका न धरावी चित्ती. जे माझे निर्वाणीचे सोबती त्याचे युद्धास चालावे. हे बोलून सभा विसर्जली. तो दिवस निशा क्रमेली. मल्ल स्वकांतेस बोले ते वेळी. पाक करून ते स्वते. आज्ञा वंदोनी मनरंजनी स्वय आली पाकशाळे लागोनी. अनेक विविधाकार निर्मोनी. तैशीच मासे निर्मिली. पुत्र पौत्रादी समस्त सुषा. भगिनी सुतांसहित. प्रधान उल्लून पुत्रासहित. भोजन करती एक पंक्ती. मल्ल अंतर चिताग्नी लागला. क्षणभर चैन न पडे त्याला. सकळ भोग भासती गरळा. क्रोध अंतरे वस्तसे. ऐसे भोजन सारून उठले. मल्ल सभेत येऊन बसले. बंदीजन ईश्वरनीती ते वेळे अप्सरा नृत्य करीत हाती. तांबूल सर्वांचे येऊन असुर कंठी घालावे पुष्पांचे हार. वस्त्रे लागून मल्लासूर प्रिय भाषण संतोषे. प्रधान पुत्रास बोलवून मल्ल बोले सुवचन. ऐसे कुटुंब सहपरिवार घेऊन नगरा सत्वर जो वेगी. हेची आज्ञा असे तुझप्रती. पुन्हा न विचारावे मजप्रती. उल्लूक म्हणती विद्यार्थी जातो आता सत्वर. राणी वशात येऊन प्रधान पुत्र. मल्लांचे घेऊन या सूत स्त्रिया स्नुषांसह कन्या पौत्र नगरा माझी प्रवेशले. सकळ राज्य संपत्ती शेष न राहिली होती. तो घेऊन त्वरगा गती. नगरा माझी गेलासे शिबिरे गेली उपटून. तळ शुद्ध ठेविला करोन. उरले जे सकळ सैन्य त्यासी मल्ल काय बोले. मीरनी प्राणा सौदित तुमचे कुटुंबात गुंतले चित्त. तरी ज्यासी असे प्राणास भय निश्चित. त्याने जावे नगराप्रती. जे रणी जाऊन फिरती येती कुंभीर पाक नरकी पसती. ऐसा असेल निर्धार चित्ती त्यांनी युद्धात चलावे. ऐसा मल्लासुराचा शब्द ऐकून म्हणे रे काय बोलशी भ्रांत होऊन. रणी बंधू त्रिनयन संशय चित्ती न ठेविजे. हे काय बोलशी देतेंद्रा तुझे प्रसाद कृत कार्य सदा. या समय भय पाहुनी करू मर्यादा. तरी आमच्या पूर्वजाऊने असे ऐशा अनेक शब्दा वाहून. मल्लास संतोषिते जाण. आपुल्याले वाहते आरूढ होऊन रणभूमीस चालले. तैसच मल्लासुरथी बसून रणभूमीस जातसे आनंदे करून. तेज विस्तारले गहन अंतकाळी दीप जैसा. श्रीमद बाजी चन्नार विंद भ्रमर. लक्ष्मी नारायणाचा कुमार अभिरान असे गंगाधर. उपनाम कमळाकर जाणीजे स्वस्ती. श्री मार्तंड विजय ग्रंथ संमत मल्हारी महात्म्य. सदा परिसोत प्रेमळ भक्त. षोडशोध्याय गौड हा. श्री मार्तंड भैरवार्पणमस्तु. अशा प्रकारे मार्तंड विजय ग्रंथाचा अध्याय 16 येथे संपन्न झालेला आहे. आणि मार्तंड भैरवनाथांची कृपा प्रत्येक भक्तावर राहो. सर्वांची संकटे दूर होत आणि जीवनामध्ये प्रकाश वाढो. जय मल्हार. जय मार्तंड भैरव.